नितेश राणेंनी आव्हाडांवरती निशाणा साधला। तर आव्हाडांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्याचे समर्थन करता का असा सवाल नितेश राणेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना केलाय। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मीयांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मीयांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीमाईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। कधीही तुम्ही कुठल्याही मुसलमान समाजाच्या व्यक्तीला इस्लामबद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का? कुराणबद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का? हे सगळे नालायक हे आमच्या हिंदू धर्मामध्ये तयार होतात, जे स्वतःच्या धर्माला नावं ठेवतात। जितेंद्र आव्हाड विसरून गेलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचेच आहेत। त्यांच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ते काही हिंदू सोडून दुसरा धर्म लावण्याची तयारी आहे का? आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना, सुप्रियाताईंना विचारायचे की त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का?